सोडा, जाऊ दे आता. तरी मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की नीट काळजी काटण करा पैशाचं. ते तुम्ही लक्ष नाही दिलं, नुसतं टाइमपासवारी मध्ये घेतलं. हो ना, या हरामखोरांनी नीट लक्ष दिलं नाही, याच्यामुळे झालंय सगळं. बरं जाऊ द्या, जे झालं ते झालं. आता पुढे काय करायचं त्याचा विचार करा. हो ना. काही कॉन्टॅक्टच होत नाही का त्याचा? नाही रे, आम्ही सगळीकडे त्याला विचारलं आणि फोन पण बंद येतोय त्याचा. आज तर फार डोकंच बंद पडले, काय करावं काय नाही मला अजिबात सुचत नाही. अरे अभ्या, अरे आमचे तर आमचे अजून बऱ्याच जणांना पैशांना बुडवले त्यांनी. काय सांगतोय? लय लोकांचं पैसे घेऊन पळून गेलाय तो हरामखोर साध्या. त्याचं फार वाटूळच होईल. मग त्या लोकांचा आहे का काही कॉन्टॅक्ट? हा हा, एक जणाचा आहे बरं का. हॅलो, कुठे आहे रे? बर बर, या ना इकडे, आम्ही बसलोय जरा बावडीव. बर. काय म्हणले? अरे ती पोरं पण त्या सध्याच्या घरी गेली होती, त्याच्या घराला आज पण कुलूप आहे. छायला, आता कशाच येतोय तो कुलूप उघडायला? मी सांगितलं त्या पोरांना येतील इकडं, मग बोलू. बर, तोपर्यंत आपण येऊ जाऊन जरा. चला. सध्याने एक लय कार केलाय राव. सध्या गेलं चोरून. अरे तुम्ही गेला होता ना त्या सदाच्या घरी, काय झालं मग? गेलेलो घरी, आज पण कुलूप होतं घराला. कुठून बुद्धी आली ना त्यांना पैसे देऊन बसलो आम्ही. हो ना, अजून घरच्यांना पण कळलं नाही, कळलं तर खूप अवघड होणार. तुमच्या घरच्यांना कळलंय का? हो ना. मग काय झालं? बरंच काय काय झालंय ते शब्द सांगता नाही येणार. आता तुम्ही एक काम करा, त्याची चौकशी करा इकडे तिकडे, त्याला शोधत राहा, तेव्हाच तुमचे पैसे परत मिळणार. हो ना. बरं ठीक आहे, चला येतो आम्ही. त्याच्याबद्दल काय कळलं तर कळवा आम्हाला. हो चालतंय. किती ना? कसे आहेत सगळे? म्हणजे आम्ही छान. काय झालं अभि? कसं सांगू तुम्हाला? सांगत. अगं, तो आपल्या वाडीतला सदा होता ना, त्यांनी या सर्वांचे पैसे घेतले, 1,00,000 रुपयांनी पळून गेला. अरे पण कामासाठी एवढे पैसे कोण देतं का? हो ना, ते पण एवढे का रे नारू? अरे नारायणी, तुला तरी कळायला पाहिजे होतं. अरे मला काय समजलं काय झालं ते. मग तुम्ही त्याला शोधलं की नाही? कुठं शोधू त्याला? चंद्रावर. तू एवढं नको ना चिडू. लय शोधलं त्याला, पण पैसे घेऊन पळून गेलाय तो हरामखोर. मग मला माहिती होतं का त्या आधी? मग गबस की छकुली चिरकुटे. अरे त्या परिस्थिती काय आहे, तुमचं काय चाललंय? नारू, तू नको ना एवढं टेन्शन घेऊ. जे व्हायचं ते झालं ना आता. अगं सगळं चांगलं होईल, आम्ही दोघांना जॉब लागल, घरच्यांचं पण टेन्शन जाईल, यासाठी पैसे भरले पण दुसरंच झालंय. हो ना, पण तुम्ही सगळं चांगलं व्हावं म्हणूनच केलं ना. समोरच्याने तुम्हाला फसवलं तर तुमची काय चूक आहे? हो ते पण बरोबर आहे, पण त्या दादाने माझ्यावर किती विश्वास ठेवला होता. माझ्यामुळे त्याचं किती नुकसान झाले, आणि विशेष म्हणजे त्याच्या घरचे, त्याचे वडील,
विचारायलाच नको अजिबात. हो ना, तो पण खूप टेन्शन मध्ये असेल ना. पण जाऊ दे ना, टेन्शन घेऊन काय पैसे परत येणार आहेत का? नारू, तू एवढं शांत नको ना राहू, मला खरंच नाही आवडत. टेन्शन नाही. पैसे गेले राव खुशाल. हे आले ही कोणी? कोणतरी नवीनच दिसते राव. हो ना, वाढीची नाही वाटत ही आपल्या. हा ना, आले आब्याला भेटायला आले असं. खायला मला भेटायला आली. याचा आपला काहीतरी वेगळंच. अरे म्हणजे तिचा मोबाईल खराब झाला असेल, तो दुकान बंद आहे ना म्हणून इकडे आली असं नाही. बर, ते दादाला सगळं माहिती असतं बघ. इकडच हे हाय, ओळखले का मला? नाही भाऊ. नाही. याला चेहरा तर ओळखीचा वाटतो हिचा. सोनम, येस, तूच बरोबर ओळखलं. यांना कोणालाच ओळखते नाही आलं. अरे हा हा सोनम. अरे ही नाही का, हिची फॅमिली आणि ही काय वर्षापूर्वी आपल्या वाडीत राहत होते ती. हो 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 हो, वडिलांना दुसरीकडे जॉब लागल्यामुळे आम्ही वाडी सोडून गेलो होतो एवढी वर्ष तिकडे राहायला. मग आता इकडे कशी काय? अगं आता परत वडिलांना इकडची चांगल्या कंपनीची ऑफर आली म्हणून आम्ही परत इकडे राहायला आलो. आता इकडेच राहणार. अरे वा, छान छान. अभिनी नाही ओळखलं का मला अजून? अरे आब्या, ही नाही का पहिली लय जाडी होती आणि एक दिवस लय पाऊस आला, आपण सगळे चाललो नव्हतो का, त्यावेळेस चिखलात पडली घसरून, आखी भरली होती चिखलाने. त्यांनी आधीच ओळखले मला. अरे गप्की जरा, कशाला खोड्या काढतो? पडली नव्हती का चिखलात? नाकाला लागलं नव्हतं का त्यावेळेस तिच्या? भद्र चल. चल.
करायचं आता? अहो मी काय म्हणते, काय करायचं आता? आता मी काय सांगू तुला काय करायचं ते? पहिलं बुमलून बुमलून म्हणत होतो की नको पैसे भरायला, तुम्ही ऐकलं का? अगं तुला तरी कळायला पाहिजे होतं ना. तो एवढा म्हणत होता तर मला वाटलं होईन. कशाचं होईन आणि कशाचं काय, सगळा फसवाफशीचा धंदा असतोय त्यांचा. तो काही काम बिम होत नसते. जाऊ द्या, नका टेन्शन घेऊन. व्हायचं ते झाले. टेन्शन घेऊन काय पैसे परत येतील काय? मग काय आता काय करणार? आयुष्यात असलं काम करायचं नाही बाबा परत. कशी जग मारली बघितलं ना आता. तुझा थोड फोडा पाहिजे त्याच्या अगोदर. 1-2 रुपये नाही एवढे पैसे दिले, सगळे उडवले त्यांनी. आता त्याला कामासाठी दिले होते ना पैसे, का असंच दिलत? लागलं का काम? गेला ना तो माणूस घेऊन. आता काय करणार? काय करणार? येऊ दे त्या दाद्याला ना परत एकदा हाताखालून काढणार चांगला. बाद झालं आता. बाद झालं. आता त्याला सुट्टी नाही. बघतो त्याच्याकडं. लाज वाटते का? भारी दिसतेस ग तू. हो मग भारीच आहे मी. मग झालं का तुमच्या घराचं शिफ्टिंग? हो, शिफ्टिंग कालच झालं. पप्पांनी जॉईनिंग पण केलं कालच कंपनीमध्ये. आता इकडेच राहणार. म्हणजे वडिलांचं काम सुरू झालं का तुझ्या? हो, पप्पांनी जॉईनिंग पण केलं कंपनीत कालच. मग तुमच्या दोघींचं काय चाललंय? काय नाही बघ, आमचं आपलं रोजच. आमचं काय ग, आम्ही इथेच आहे. तू मस्त बाहेर फिरून आली. हो ना. पण आता तुला करमल का इकडं? घ्यायचं करमून आता कसं तरी. दुसरं ऑप्शन आहे का? हा, ते पण बरोबर आहे म्हणा. आणि नाही करमायला काय झालं, तुम्ही दोघी तर आहातच की. बाकी नारू, बाकी सगळेजण आहेतच की. हाय हाय, चल. चला, मिळाले बा आता आपल्याला ते राहिलेले पैसे, ते सेट करते. हो ना, राहिलेल्या टप्प्यातले सगळे पैसे मिळाले आपल्याला. बरं झालं, मला तेवढं टेन्शन आलं होतं त्या पैशाचं. हो ना, माझे पण पैसे संपले होते. किती प्रॉब्लेम झाला होता पैशाचा. हो ना, पैशाची वगैरे होते का? माझी तर सगळेच कामं राहिली होती. शॉपिंग राहिलं होतं. आबा मला पण लागतात पैसे. फिरायला जायचं आम्हाला 15 दिवस. किती दिवस झाले प्लॅन करून आमचा. हो, जा आता. जा आता, आपल्याकडे आले पैसे भरपूर. हा जा ना, तुला आजच देतो मी पैसे. हा, मला पण पैसे पाहिजे का? मला पण भरपूर पैसे पाहिजे आजच, अर्जंट. हो हो देतो मी. त्यांनी आता ती जमीन विकली त्याचे पैसे आले का त्यांना? हो, तो राहिलेला शेवटचा व्यवहार होता ना, त्याचेच पैसे मिळाले त्यांना. मला सुद्धा ना बाहेरून कळाले हे, म्हणून तर तुम्हाला येऊन सांगते. बर. घरचे हे असे वागतात ना, मला ह्यांचंच तर टेन्शन आहे. बरोबर बोललीस तू. यांचं हे लई चुकीचं होत चाललंय आता. मला ना अक्षरशः तर घरात राहू वाटत नाहीये. मी ना फार वैतागली त्या लोकांना. असं वागायला काहीच वाटत नाही का? आता बघा ना, हे जे पैसे मिळालेत ना त्यांना, ते पण काय फार काळ टिकणार नाहीये त्यांच्याकडे. काय जास्त दिवस ठेवतील? लगेच संपवणारे पैसे. संपवणार म्हणजे बस त्यांची आयुष चालू झालीये आणि थोड्या दिवसात पैसे पण संपतील. असे काय करतात बरं हे लोक? अहो काय नाही, नुसती मजा हजा चालू आहे आणि फिरणं चालू असतं त्यांचं त्या पैशावर. निम्म्याच्यावर तर ह्यांनी जमिनी विकल्यातच आहेत. पण आता मला ह्या लोकांची काळजी वाटते की राहिलेल्या जमिनीचं तरी हे काय करणार आहेत.
यांचा काही भरवसा नाही आणि आपल्याला पण आता गप्प बसून जमणार नाही. हो ना मामा, आपल्याला ना पुढचं पाऊल काहीतरी उचलावंच लागेल. उद्या ये तुम्ही घरी, बघतो काय करायचं ते. हो चालेल. उद्या ये तुम्ही घरी, बघ काय करायचं. अरे दादा, येण्याचा काही फोन नाही, काही नाही. म्हणजे आता तुझ्या घरी यायला पण फोन करावा लागेल का? तसं नाही रे, स्वयंपाक वगैरे करून ठेवला असता आधी. जेवण करून आलोय मी. बरं बरं. मग काय चाललंय? काय नाही निवांत. निवांत का बरं? काही काम धंदा नाही का? आहेत ना काम चालू. काय कामं चालू आहेत? वावर ऐकायची? नाही नाही. खोटं बोलायला तर थोडी पण लाज वाटत नाही? अरे मधुरा काही पण सांगत असते तुला. असं मला कळत नाही, मी मूर्ख आहे. तुम्हाला मागं पण नीट सांगितलं होतं, नीट वागा, वावर विकायचा नाद सोडा. पण तुमच्या काय डोक्यात उजेड पडला नाही? आधी झालेला होता. आधीच झाला होता म्हणजे की आता कशा तुम्ही काम करा का रोग आला तुम्हाला? तुमच्यामुळे त्या टोन गेला पण तेच वळण लागले. वाटलं होतं सुधार त्यांना, जाऊ द्या, आता बाद झाला तुमचा लाड. काय करायचं ना मला ते करतो मी बरोबर. मधुरा, तुम्हाला उद्या येऊन भेट, आपण बोलूया या विषयावर. तर येऊ का मी? आत्ता चालेल. काय बोलावं त्या लोकांना, माझ्याकडे शब्दच नाही. हो ना, खूप अवघड आहे मामा हे. आता काही शांत बसून चालणार नाही अजिबात. आता काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल आपल्याला. पण आता काय करायचं मामा? करू काहीतरी. आलंय माझ्या डोक्यात आता काय करायचं. काय नाही केलं ना तर हे नालायक नाही, हे गुंटा सुद्धा ठेवणार. गुरा, आतापर्यंत जेवढं वेळा त्यांनी जमीन विकली तेवढं वेळा तुझ्या सह्या घेतल्या होत्या ना? हो ना, आधीच्या 2-3 व्यवहाराच्या वेळेस मला माहितीच नव्हतं की जमीन विकायची आहे म्हणून. उलट मला त्यांनी असं सांगितलं की आपल्या जमिनीची डेव्हलपची कामं सुरू आहेत, म्हणून सह्या लागतात. मी सही दिली. नंतर व्यवहार करताना मी सही देत नव्हते, घरातल्या सही पाहिलं होतं माझ्याशी, म्हणून मला सही द्यावी लागली. आता लय हरामखोर ते लोक. तर इथून पुढे लक्षात ठेव, त्यांचं काय जमीन विकण्याबाबत काही निर्णय झाला ना, काही हालचाली झाली की मला लगेच सांगायचं. आणि इथून पुढे सही कुठल्याही कागदावर करायची नाही. हो मामा, आता असंच करणार आहे. त्यांनी इथून पुढे तुला किती त्रास दिला ना तरी अजिबातही सही करायचा नाही. हा, नाहीच देणार सही. ते आता तुला एक शब्द जरी बोलले ना तर त्यांच्या समोरूनच मला मी 2 मिनिटात तिथे येतो आणि तुझ्या समोरच त्यांना घोडा बघतो. नीट जा, सावकाश जा. आणि काही जर तुला वाटलं ना तर मला लगेच फोन कर. काय ये मग.